तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धरया करणे, अवतार तुम्हा धरया करणे, उद्धराया जन जड जीवा, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, अवतार तुम्हा धरया करणे, अवतार तुम्हा धरया करणे, उद्धराया जन जड जीवा, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, ऐसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धरया करणे, अवतार तुम्हा धरया करणे, उद्धराया जन जड जीवा, विठोबा रखुमाई, 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 हरे हरे विठोबा रखुमाई, हरे हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, बोला पुत्तरी कमला हरी
माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारणी उद्धराया जन जड जीवा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस स्फुरदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन पांडुरंग करू प्रथमन मन पांडुरंग करू प्रथमन करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिभे पिबस्वामृतमेतदेव गोविंद दामोदर माधवेति
जन्मान्यस्य यतोन्मयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृतं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि। राधा मेरी स्वामिनी मेरा धेजो को दास जन्म जन्म मोहि दीजियो श्री चरणन में वास। राधा मेरी माँ तू है पिता मेरो घनश्याम इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम। मजरदहि सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणवणी विशेषवत्यादरू विवेकावरी ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानु अवतार तुम्हा धराया कारणी उद्धराया जन जड जीवा। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा गोड असा सुंदर असा 4 चरणांनी सजलेला आणि संत पर प्रकरणातील अभंग आज या ठिकाणी सेवेकरता उच्चारलाय। विठ्ठल थोडक्यात अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ असा आहे तुकोबरा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये बोलतात तुम्ही संत माय बाप कृपावंत देवा तुम्हीच संत असून जीवाचे खरे कृपावंत माय बाप त्या ठिकाणी आहात। ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होते अधर्म वाढायला लागतो त्यावेळेस हेच संत अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण होऊन काय करतात उद्धराया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा। ठीक आहे तुकोबराय इथपर्यंत मान्य आहे पण फक्त अवतार धारण करून जड जीवांचा उद्धार करणं एवढं संतांचं काम आहे का? थोडस ट्रबल दाबी तुकोबराय सांगतात नाही याच्याही पलीकडं संतांचं अजून कार्य काय वाढावया सुख भक्ती भाव धर्म या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर समाजामध्ये भक्तीची वृद्धी करतात भक्ती भाव भावाची वृद्धी करतात धर्म कुळाचारी नाम विठोबाचे आणि हे सर्व करत असताना आपला स्वतःचा देह चंदनासारखा झिजवून गरीब असो अथवा श्रीमंत असो कुठल्याही जातीचा असो जमातीचा असो सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात कोण संत। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा। विठ्ठल असा अभंगाचा साधा सोपा सरळ भावार्थ सर्वांना कळेल सर्वांना रुचेल सर्वांना पटेल अशा भाषेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं आता तुम्हाला झोपायला काही अडचण अभंगाचा अर्थ कळाल्यानंतर पुढे राहत तरी काय नाही का घ्या जागीच पडून मग काही म्हणते झोपण्यासाठी इथं आलो नाही अनंत जन्मापासून जे अज्ञान अंधकाराची झोप लागली त्या झोपेतनं जागा होण्यासाठी या ठिकाणी आलोय। अभंगावरती चिंतन करण्यापूर्वी वक्त्याचा 2 मिनिटाचा अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा अखिलकूट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा तथाच वैराग्य मूर्ती रास रसत्य जगद्गुरु तुकाराम महाराज तथाच आनंदी वल्लभ मुक्त कैवल्य तेजोनिधी संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज ऐतेषां सर्वेषां संतानां आशीर्वादं प्राप्तुम् अद्य एषः व्यासपीठे इदानीं मम कीर्तनस्य प्रारंभं करोमि। विठ्ठल
कळली का कोणती भाषा आहे खालची मंडळी? एवढं जरी कळलं तरी बस झालं. भाषा कोणती? आमचे गुरुजी सांगायचे की बाबा अजून काही दिवसांनी संस्कृत भाषेचा एवढा विकास होईल की गल्लोगल्लीला संस्कृत बोलल्या जाईल. अभंगात प्रवेश करूया. अभंग हा वैराग्य मूर्ती जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा आहे. गोड असा, सुंदर असा, 4 चरणांनी सजलेला आहे. कोण तुकोबराय या प्रश्नाचा जर विचार केला तर महाराज सांगतात, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून या रामेश्वरे चरणी मस्तक ठेवे आरती तुकाराम आरती तुकाराम साई गुरुदास सच्चिदानंद मूर्ती कायम करी आरती तुकाराम. आरती तुकाराम. दुश्मनाला सुद्धा वंदन करावं हा माझ्या तुकोबरायांचा अधिकार. तुकाराम 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 हे तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम नाम घेता का पेयम धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. तुकाराम तुकाराम असं नाम घेतल्याबरोबर यमानं सुद्धा धर धर कापावं हा माझ्या तुकोबरायांचा अधिकार. विठ्ठल आणि असे अधिकार संपन्न असणारे तुकोबरा या तुकोबरायांचा अभंग सेवे करता उच्चारलाय. अभंग हा संत प्रकरणातील आहे. प्रथमता अभंग संत प्रकरणातील आहे म्हणून सर्वप्रथम संत कुणाला म्हणावं ते सांग. निलोबाराय संतांची एक आध्यात्मिक व्याख्या करतात. कोणती? तेची संत 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 ज्यांचा हेत विठ्ठली तिची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचवणी ज्यांना कुठल्याही प्रकारचा टानाटोना न करता ईश्वराच्या नामस्मरणाशिवाय दुसरं तिसरं काहीच आवडत नाही त्यांना काय म्हणावं? तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली. कुणाचंही निंदाही करायला आवडत नाही, कुणाबद्दल बोलायलाही आवडत नाही. विठ्ठलाच्या नामस्मरणाशिवाय ज्यांना दुसरं काही सुचतच नाही त्यांना काय म्हणायचं? महिला मंडळी काय म्हणायचं? पुरुष मंडळी संत म्हणायचं. ही झाली आध्यात्मिक दृष्ट्या संतांची व्याख्या. आता व्यवहार दृष्टीने तुम्ही आम्ही संत कुणाला म्हणतो त्या संतांची व्याख्या नाथबाबांचा जो हरिपाठ आहे, नाथबाबांनी नाथ हरिपाठाच्या 12व्या अभंगाच्या 3ऱ्या चरणात वर्णन. बहुरूपी धरे संन्यासाचा वेश
संन्यासाचा वेश पाहुणे तयास धन देती. व्यवहार दृष्टीने तुम्ही आम्ही संत कोणाला म्हणतो? एखाद्या व्यक्तीने भगवा वेश जरी परिधान केला. झोपले नाही तुम्ही? जागे आहात ना? किती लोक झोपले? हात वरती करा. म्हणजे तुम्ही जाग्यावर आहात. एखाद्या व्यक्तीने व्यवहारामध्ये भगवा वस्त्र जरी परिधान केलं आणि तो जर आपल्या घरासमोर आला तर आमच्या महिला मंडळ एवढ्या भाऊक असतात दादा, एवढ्या भाऊक असतात. साडीच देतील, पातळच देतील, धान्यच देतील, पैसेच देतील. घरी जर मालक नसले तर त्यांच्या विरहित देतील. पण पाठीमागच्या दरवाजाला जाऊन का होईना पण दान देण्याचा प्रयत्न. त्याच्यात महिला मंडळींचा दोष नाही, त्यांची एक दान करण्याची भाविक वृत्ती असते. विठ्ठल विठ्ठल. असं झालं कशामुळे दादा? खरी संत आम्हाला ओळखायला आले. दान द्यावं परंतु द्रव्य पात्र विचारू नये. त्या समोरच्या व्यक्तीचा अधिकार आहे की नाही, तो खरोखर संत आहे की नाही याचा विचार मात्र करायला हवा. वास्तव पाहता तुम्ही म्हणाल ताई दिसायला दोन्ही खरी संतान खोटी संत दिसायला दोन्ही पोशाखानं सारखेच आहे. उलट खऱ्या संतांपेक्षा खोट्या संतांनी 2 माळा 2 माळा जास्त घातलेल्या सध्या ही जाड म्हणायची. भला मोठा कपड्याला गंध लावलेला असतो. कोणाचं सांगते मी? हा. मग दिसायला जर दोन्ही सारखी आहे तर आम्ही नेमकं संत म्हणावं कुणाला? सगळ्यात महत्वाचा प्रश्न सांगते. कावळा आणि कोकिळा दिसायला दोन्ही अतिशय पांढरी शुभ्र. कावळा आणि कोकिळा दिसायला अतिशय हा म्हणजे तुम्ही जाग्यावर आहात. दिसायला अतिशय काळे भोर आहे. पण काळे भोर जरी असली तरी सुद्धा ज्यावेळेस वसंत ऋतूचं आगमन होतं त्यावेळेस कावळा जो आहे तो कुहू कुहू ओरडतो आणि कोकिळा जो आहे तो काही सांगा तुम्ही. कावळा जो आहे तो कुहू कुहू ओरडतो का कावळा? कावळा जो आहे तो कसा ओरडतो? काव काव ओरडतो. आणि कोकिळा जो आहे तो कसा ओरडतो? कुहू कुहू ओरडतो. प्रश्न असा आहे ताई, दिसायला जरी दोन्ही सारखी असली तरी शास्त्र सांगतं दादा त्यांचं कार्य निरनिराळं आहे, भिन्न भिन्न आहे. तशी खरी संत आणि खोटी संत दिसायला जरी सारखी असली तरी कार्य मात्र भिन्न भिन्न आहे. विठ्ठल विठ्ठल. हे उदाहरण डोक्यावर न केलं असेल तर पुढचं सांगते. बगळा आणि राजहंस दिसायला अतिशय काळी भोर, हा दिसायला अतिशय पांढरी शुभ्र. पण प्रश्न असा आहे, ज्यावेळेस दूध आणि पाणी यांचं एक प्रयोग करा तुम्ही, दूध आणि पाणी यांचं एकत्र मिश्रण करा. एकत्र केलेलं मिश्रण तुम्ही बगळ्या समोर ठेवा, काय घडेल? सरसकट पिऊन टाकल. कोण? बगळ्याबद्दल बोलते. बगळा सरसकट पिऊन टाकेल. आणि तेच दूध आणि पाणी यांचं एकत्र केलेलं मिश्रण तुम्ही राजहंसासमोर ठेवा, काय प्रक्रिया घडेल? त्यातलं जे 4 रुपये दूध आहे तेच ग्रहण करणार आणि 4 रुपये जे पाणी आहे ते मात्र तसंच ठेवणार. कोणाबद्दल सांगते? आपल्यातही काही राजहंसाच्याही वृत्तीचे आहे आणि बगळी नाही म्हणत मी, डायरेक्ट बगळ्याच्या वृत्तीचे. मग बगळ्याच्या वृत्तीच्या लोकांचं काम काय आणि राजहंसाच्या वृत्तीच्या लोकांचं काम काय? लक्ष देऊ नाही का? झोपले नाही तुम्ही? हा म्हणजे शरीरानं नाही. काही लोक शरीरानं कीर्तनात बसलेले असतात आणि मनानं घरच्या कुलपाला झटका मारून येतात. बगळ्याच्या वृत्तीचे लोक काय करतात दादा?
कीर्तन झालं, कीर्तनकार विषयीच्याही बाहेर जात नाही. आजचं कीर्तन उठलं, आजचं कीर्तन पडलं, आजचं कीर्तन उठलं. तुमच्याकडे आहे का हा प्रकार? का तुमच्याकडे काही वेगळं आहे? आजचं कीर्तन, आजच्या बाबाला गळाच नव्हता, आजच्या बाईला आवाजच नव्हता. हे कोणाचं काम? बगळ्याच्या वृत्तीचे लोक आणि राजहंसाच्या वृत्तीचे जे लोक आहे ना दादा, 2 तासाच्या कीर्तनामध्ये चिंतन रूपी काय सार ग्रहण करायचं दुधासारखं तेच ग्रहण करतात, बाकीचं फलकट सोडून देतात. पण अशी गोष्ट आहे आपली दादा, 2 तासाचं कीर्तन ऐकून सुद्धा उपयोग होत नाही. कशामुळे? फक्त मुखारविंदाने निंदा केल्यामुळे. विठ्ठल विठ्ठल. प्रश्न असा आहे, जे आध्यात्मिक स्वरूपाचं कीर्तन असतं, पडलं न उठलं जी गडबड आहे ती सांगते, ते नेहमी आपल्याला पडक्या स्वरूपात वाटतं. सासू सुनाच्या गप्पा चालू केल्या का मग ते जरा उडत्या स्वरूपाचं वाटतं. विठ्ठल विठ्ठल. प्रश्न असा आहे दादा, राजहंसाने बघा दिसायला जरी दोन्ही सारखी आहे तरी कार्य भिन्न भिन्न आहे. अगदी त्याच प्रकारे खरी संत आणि खोटी संत पोशाखाने जरी दिसायला सारखी असली तरी त्यांचं कार्य भिन्न भिन्न आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराय आम्ही नेमकं संत म्हणावं कुणाला? तुकोबराय संत देवा तुम्हीच संत असून जीवाचे खरे कृपावंत मायबाप आहात. अभंगाचा प्रथम तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, काय विपत्तीत कीर्ती वाणू तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकाराम महाराज कुणाला धन्यता देताय? तुम्ही काय हाला ना चाला ना बोला ना, गेले कधी पण गेले म्हणजे घरी बर का? जेवण जास्त झाले का? जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये संतांना धन्यता देतात. तुम्हीच संत असून जीवाचे खरे कृपावंत मायबाप आहात. मला सांगा, जन्मदात्या मायबापांना हित कळत नाही का आपलं? आपल्या आई वडिलांना आपलं हित कळत नाही का? पण तरी सुद्धा
तुकाराम महाराजांनी जन्मदात्या माईबापांनाही त्या ठिकाणी बाजूला सारलं आणि खरी धन्यता कोणत्या माईबापांना दिली? संतांना माईबाप म्हटलं. मग माईबापांना आपलं हित कळत नाही का जन्मदात्या? कळतं दादा. किती कळतं? बिको द्या, ट्रबल द्या थोडस. काकडा प्रकरणात महाराज हरी लेकुराचे हित, 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 वाहे लेचे सीता, 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 ऐसे करवाते ऐसे करवाते ऐसे माय बापांना किती हित कळतं दादा. करेला बिन प्रीते, करेला भाविन प्रीते, ऐसे कळवळ्याचे जाते, ऐसे कळवळ्याचे जाती, लेकुराचे हित, वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती, जे निस्वार्थपणे लेकरांवरती प्रेम करतात त्यांना मायबाप म्हणतात दादा. मायबाप इतकं प्रेम करतात. तरी सुद्धा तुकाराम महाराजांनी जन्मदात्या मायबापांना सुद्धा बाजूला सारलं. खरं मायबाप कोणाला म्हटलं? कीर्तन कळतंय ना तुम्हाला? कसा सुनाच्या गप्पा चालू करू? कीर्तन कळतंय ना? कीर्तन कळण्याचे दोन प्रकार आहे. काहींना कीर्तन कळतं, मनापासून कळतं, ज्यांना अध्यात्म ऐकायची सवय, ज्यांना काहीतरी टाइमपास ऐकायची सवय ना, त्यांना कीर्तन फक्तच कळत. तुम्हाला नेमकं कोणतं कळतं? घरी जाऊन विचार करा. तुम्ही संत मायबाप, जन्मदात्या मायबापांनाही तुकाराम महाराजांनी बाजूला केलं आणि मायबाप कोणाला म्हटलं? संतांना म्हटलं. का? आपल्या मायबापांना हित कळत नाही का? खरे तर हित करताच्या यादीमध्ये तिघांचा समावेश होतो. किती लोकांचा? हे तिघ नेमके कोण? पहिली आहे आई, लक्ष देऊ नये का? दुसरे आहे वैद्य म्हणजे डॉक्टर, आणि तिसरी आहे ते म्हणजे संत. पण खऱ्या अर्थानं अभंगाचा जर विचार केला, आजच्या या अभंगामध्ये आईलाही बाजूला सारलं, डॉक्टरांना सुद्धा बाजूला केलं, आणि खरे मायबाप कोणाला म्हटलं? उदाहरण सांगते, जरा लक्ष देऊ नये का? एखाद्या बाईचा मुलगा आजारी पडला, पडू नये पण पडला,
आताची आता आपला मुलगा बरा व्हावा अशी त्या आईला तळमळ. तळमळ आई आहे महाराज, तळमळ असणारच. आताची आता आपला मुलगा बरा झाला पाहिजे अशी आईला तळमळ आहे. पण आताची आता ह्या मुलाला कोणतं औषध दिल्यानंतर, कोणते मेडिसिन टॅबलेट दिल्यानंतर, कोणत्या प्रकारची गोळ्या औषध दिल्यानंतर हा मुलगा बरा होईल याचं ज्ञान त्या आईला नाहीये. तळमळ आहे हो, पण ज्ञान नाही. तळमळ आहे, आई आहे ती. पुढचा मुद्दा आहे का, तीच तळमळ तेच ज्ञान आताचे आता ह्या मुलाला कोणत्या प्रकारची गोळ्या औषध दिल्यानंतर हा मुलगा बरा होईल याचं ज्ञान डॉक्टरांजवळ आहे. डॉक्टरांजवळ ज्ञान आहे, पण तळमळ. सगळे डॉक्टर तसे असतात असं नाही म्हणायचं मला, पण तरी सुद्धा शास्त्रानं जे वर्णन केलं ते तुमच्या समोर मांडते. आताची आता हा मुलगा कशाला बरा होईल याचं ज्ञान आहे, पण हा खऱ्या अर्थानं तळमळ त्याच्या पाठीमागे नाही. बरा कशानं होईल याचं ज्ञान आहे, पण तळमळ नाही. आईकडे तळमळ आहे पण ज्ञान नाही. डॉक्टरांकडे त्या ठिकाणी ज्ञान आहे पण तळमळ नाही. याच्याही पलीकडे संत हे व्यक्तिमत्व असं आहे की या संत व्यक्तिमत्वाजवळ जगाच्या हिताचं ज्ञानही आहे आणि जगाच्या हिताची तळमळही आहे. म्हणून संत हे हितकर्त्याच्या यादीमध्ये परिपूर्ण ठरतात. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज आजच्या अभंगात बोलतात काय, तुम्ही संत, फक्त संत नाही, पुढचा शब्द प्रयोग केला काय, मायबाप. फक्त मायबाप नाही, मग पुढचा शब्द प्रयोग केला अजून कोणता, कृपावंत. आता मला सांगा, फक्त मायबाप म्हटलं का, नाही, पुढचं विशेषण लावलं अजून, कृपावंत मायबाप हे म्हटले संत. अध्यात्म सिद्ध करण्या अगोदर व्यवहार सिद्ध करते. व्यवहारामध्ये आपण कृपावंत कोणाला म्हणतो, काही लोक घरावर नाव टाकतात, म्हसोबा महाराज प्रसन्न. काही गाडीवर टाकतात आईची कृपा. कृपावंत शब्दावरती बोलते मी. अध्यात्म पटवण्या अगोदर व्यवहार पटवते म्हणजे अध्यात्म सहज लक्षात येईल. वडिलांची कृपा. एखादा जर दैवत त्याच्यावरती प्रसन्न असेल तर तो ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर लिहितो म्हसोबा महाराज प्रसन्न. चंडिका माता तुम्ही वाचला असेल ना कधी. मी विचार केला एक दिवस दादा, एकानं घरावरती लिहिलेलं होतं मामांची कृपा. क्षणभर डोळे झाकून मी विचार केला, आईची कृपा ठीक आहे, वडिलांची कृपा ठीक आहे. एखादा दैवत याच्यावरती लईच प्रसन्न असेल तर म्हसोबा महाराज प्रसन्नही ठीक आहे, गुरु कृपाही ठीक आहे, पण मामांची कृपा काय गडबड आहे मला काय कळालंच नाही दादा. पण क्षणभर डोळे झाकून मी विचार केला, म्हटलं कदाचित याला मामानं पोरगी दिलेली असेल म्हणून मामांची कृपा. थोडक्यात सांगायचं एक आहे, व्यवहारामध्ये ज्या ज्या लोकांची कृपा आमच्यावरती असेल, काही लोक सहज म्हणून जातात यांच्या कृपेने आमचं सगळं बरं झालं. बिचारा टॉयलेटला जर गेला तर हातपाय पण धुवत नाही, त्याच्या गळ्यात माळही नसते, तरी यांच्या कृपेने आमचं सगळं झालं. मला सांगायचंय काय, साधा व्यवहारामध्ये एखाद्या साध्या लोकांची जर आमच्यावर कृपा असेल तर ती कृपा आम्ही व्यक्त करतो. हा झाला व्यवहार. आता अध्यात्मामध्ये कृपावंत कोणाला म्हटलं लक्ष देऊ नाही का, सर्वांच्या कृपेचा अंत ज्या कृपेमध्ये होतो त्याला अध्यात्म शास्त्रामध्ये काय म्हणतात, अंत म्हणजे शेवट. सगळ्यांच्या कृपेचा अंत संतांच्या कृपेमध्ये होतो. म्हणून तुकोबराने शब्द प्रयोग केला, तुम्ही संत मायबाप. फक्त मायबाप नाही, कृपावंत. आणि अशा कृपावंत संत मायबापांचं मज पामरानं काय वर्णन करा. कायमी पतित कीर्तिवान
पतेत कीर्ती वाढो कायमी पतित कीर्ती वाढो कायमी पतित तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संत माय बाप कृपावंत तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतेत कीर्तिमान कायमी पतेत कायमी पतित कीर्तिवानू अशा कृपावंत संत मायबापांचं जर वर्णन करायचं असेल तर महाराज सांगतात तुका म्हणे अंगी भावे ते आपण तरीच महिमान येईल कळू त्या संतांसारखं व्हावं लागेल तेव्हा आपल्याला या कृपावंत संत मायबापांचं वर्णन करता पण इतकं कठीण आहे तुकाराम महाराज सांगतात कायमी पतित कीर्तिवान माझं पामरानं त्या संतांचं काय वर्णन करावं कारण ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होते आणि अधर्म वाढायला लागतो त्यावेळेस हे संत या पृथ्वी तलावरती या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतात आणि अवतीर्ण होऊन काय करतात त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात अवतार तू माधराया कारण अवतार तू माधराया कारण अवतार तू अवतार तू माधराया अवतार तू माधराया हे अवतार तू माधराया क्या बात आहे अवतार तुम्हा धराया कारण अशी गोड साथ संगत पाहिजे दादा एक ठिकाणी गेल्यावर परिस्थिती अशी पाहायला मिळते मी विनोदाला सांगत असते प्रत्येक कीर्तन एका कीर्तनात मी असंच म्हटलं माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम मागची मंडळी म्हणतात माझी मामी तुझे वर्णी गुण नाम तुझी मामी कशाला कीर्तनात आणतो दादा ही परिस्थिती आहे एका कीर्तनात असंच म्हटलं मोगरा फुलाला फुले विचिताती बहरू कळी असे आला एवढं साधा आणि सिंपल प्रमाण आहे प्रत्येक कीर्तनाच्या हरिपाठाच्या आपण
भैरवीत गातो शेवट नाही का. मागची मंडळी म्हणतात मोकार फुगला, मोकार फुगला, फुले वेचायला गेला आणि तसाच परत आला. ही वस्तुस्थिती आहे समाजाची. एका कीर्तनात असंच म्हटलं, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. मागचे मंडळी म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्वित ना आता जाती आठवीत. ही वस्तुस्थिती आहे. अतिशय गोड सत्संग त्या ठिकाणी आहे. अवतार तुम्हा धराया कारणे. सत्संगत गोड आहे. फक्त बसल्या बसल्या तुम्हाला टाळी वाजून काय करायचंय. काही काही भजन करण्यामध्ये तुम्हाला ते हरभऱ्यातले कुचीर माहिती का. कुचीर भिजत टाकल्यानंतर जो भाग भिजत नाही त्याला काय म्हणतात तुमच्याकडे. बरं जाऊ दे. हरभरी माहिती का. हरभरे भिजत टाकल्यानंतर जी भिजतच नाही त्यांना काय म्हणतात. काय म्हणतात. आता तुमच्याकडे काय म्हणत असतील मला माहित नाही. आमच्याकडे कुचीर म्हणतात. काय म्हणतात. काही काही लोक भजन करायला तसे असतात. इथून पुढे टाळी वाजून जो कीर्तनात भजन काही विकत घ्यायची का टाळी. जो कोणी भजन करणार नाही त्याला शेजाऱ्याची शपथ. अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन. जडजीवा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबर आहे. संतांचं महत्व प्रतिपादन करतात. हे संत काय करतात, या मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होतात आणि मृत्यू लोकामध्ये अवतीर्ण होऊन काय करतात. उद्धराया जन. जडजीवा भगवद्गीता सांगते, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्जुना, संत त्यावेळेस अवतीर्ण होतात केव्हा, ज्या वेळेस धर्माची हानी होते आणि अधर्म वाढायला लागतो, पाप वाढायला लागतं पृथ्वी तलावरती. कोरोना सारखे आजार येतात आणि पुण्य संपायला लागतं. त्यावेळेस संत अवतीर्ण होतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. नवे नवे येतात कुठून महाराजांनी वर्णन केलं. आम्ही वैकुंठ वासे आलो याची कारणासे. वैकुंठ वासी आलो याची कारणासे. आम्ही वैकुंठ वासे आलो याची कारणासे. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासे. बोलिले ते ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग. उचिष्टाचा भाग शेष उरला तो सेऊ. बोलिले ते ऋषी सात भावे येतात कुठून. आम्ही वैकुंठ वासी. इथे येऊन काय करतात. उद्धराया जन. जन म्हणजे कोण. जन म्हणजे कोण. मंडपा बाहेरचे लोक का महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक. जन म्हणजे कोण. झोपले नाही तुम्ही. असे टुळू टुळू पाहू राहिले बिचारे माझ्याकडे. जन म्हणजे कोण. महाराष्ट्राबाहेरचे. जन म्हणजे तुम्ही आम्ही. जन कसं आहे म्हटले तुकोबराने गाथ्यामध्ये वर्णन केलं. आचार करीती म्हणती हा पसारा न करिता नरा निंदिता ती. एखाद्यानं जर जास्त देवपूजा केली, जास्त परमार्थ केला तर लोक त्याला म्हणतात काय पसारा मांडून बसला. आणि जर पूजा अर्चा काही केलीच नाही तर लोक त्यालाही नास्तिक म्हणतात. लोक म्हणतात
काय नास्तिक माणूस आहे हो. एवढा मोठा अखंड हरिनाम गुंजगाव मध्ये चालू आहे तरी माणूस डोकूनही त्या तिकडं पाहत नाही. काय नास्तिक माणूस आहे. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी. एखाद्याला जर जास्त बडबड केली पुरुष मंडळी त्याला लोक काय म्हणतात, वाचाळ म्हणतात. वाचाळ. मी तर असं म्हणतो खापराचं असतं ना नक्की फुटलं असतं. म्हणजे जास्त बडबड केली ती कुणाही गुन्हा. जास्त बडबड केली त्यालाही बडबडे म्हणतात आणि जर बडबड केलीच नाही ना लोक त्यालाही म्हणतात. काय गर्विष्ठ माणूस आहे. बहु बोलो जाता म्हणती हा वाचाळ, न बोलता सकळ म्हणती गर्वी. जर बोललंच नाही ना महिला मंडळी त्यालाही म्हणतात काय गर्विष्ठ माणूस आहे. जवळ न जातो पण बोलत. भेटीसी न जाता, मी सांगत नाही तुकोबऱ्यांची वचन सांगते. भेटीसी न जाता म्हणती हा निष्ठुर, येता जाता घर बुडविले. एक प्रयोग करून बघा तुम्ही घरी गेल्यावर. इथून गेल्या गेल्या लगेच उद्याच नका करू. 2-4 दिवस जाऊ दे, नाही तर म्हणतील कीर्तन कोणाचं होतं. एक प्रयोग करा. एखाद्या पाहुण्याच्या घरी तुम्ही जा, परत रिटर्न या. परत त्या पाहुण्याच्या घरी जा, दुसऱ्या दिवशी परत रिटर्न या. परत एक दिवस आड जाऊ द्या, परत त्याच पाहुण्याच्या घरी जा, परत रिटर्न या. असं जास्त दिवस नका करू. किती दिवस करा? 4-5 दिवस करा. 4थ्या-5व्या दिवशी पाहुणा म्हणाल येऊ येऊ घराचा उमरा झिजवून टाकला. येता जाता घर बुडविले सारखे गेलास तर पाहुणे म्हणणार येऊन येऊन घराचा उमरा झिजवून टाकला. घर बुडवलं म्हणतील. आणि जर गेलेच नाही ना ती कुणाही म्हणतील काय निष्ठुर माणूस आहे हो. घरात जवळ न जातो पण घराचं दार त्याला दिसत. शेवटी तुकोबरा या जगाला वैतागले आणि शेवटी तुकोबरांनी एक वचन दिलं. काय तुका म्हणे आता ऐका वचन तेजोनी या जन, या जनाचा खरा मी त्याग केल्याशिवाय माझा परमार्थ होणार नाही. तुम्हालाही खरा परमार्थ करायचा असेल तर लोक काय म्हणतील याच्याकडे लक्ष देऊ. लोक घोड्यावरही बसू देत नाही, पायी हे चालू देत नाही. म्हणून खऱ्या साध्यापर्यंत पोहोचायचं असेल, देवापर्यंत जर पोहोचायचं असेल आणि व्यवहारामध्ये जर तुम्हाला तुमच्या साध्यामध्ये पोहोचायचं असेल तर ऐकावं जनाचं, करावं मनाचं विठ्ठल विठ्ठल. जग असे म्हटले. लोक असे असतात एकाचा चहा पितात, दुसऱ्याचा चिवडा खातात, तिसऱ्याच्या गाडीत बसतात, 4थ्याचा प्रचार करतात आणि 5व्याला निवडून आणतात. असं हे जग आहे म्हटले. म्हणून तुकोबराय सांगतात या जनाचा उद्धार करत नाही. जनाचा कोणत्या उद्धार करता? जो मुमुक्षु साधक आहे. जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यामध्ये 61 अभंगांचं नाट प्रकरण आहे. किती अभंगाचं? त्या नाट प्रकरणाच्या 9व्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराजांनी वर्णन केलं. जगाचा उद्धार करतात. जनाचा म्हणजे लोकांचा तुकाराम महाराज म्हणतात उद्धार करतात संत, पण कोणत्या जनाचा करतात? नाट प्रकरणात तुकोबराय वर्णन करतात. कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. कै मी उद्धार पावेन असं म्हणतात आमचे गुरुजी सांगायचे. ज्याचे नाटपाट त्याचा कीर्तना थाट म्हटलं. थाट काय? ज्याचे नाट. किती अभंग आहे नाटाचे? 61 अभंग आहे. किती? 61 अभंग आहे. आणि या 61 अभंगामध्ये 9व्या अभंगातलं पहिलं चरण आहे कै मी उद्धार पावेन. त्याच जनाचा तुकोबराय उद्धार करता जो मुमुक्षु साधक आहे. परमार्थामध्ये इच्छा लागते, तीव्र इच्छा लागते. बळजबरी करून जमत. आमच्याकडे वारकरी शिक्षण संस्था आहे दादा. एखाद्या विद्यार्थ्याला बळजबरी जर मायबापानं घातलं तो राहत नाही. पण या क्षेत्रामध्ये तीव्र इच्छा लागते. स्वतःची परमार्थाकडे वळण्याची वाटचाल लागते, तीव्र इच्छा लागते अंतकरणामध्ये. तोच विद्यार्थी किंवा तोच साधक परमार्थामध्ये सक्सेस होऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल. त्या जगात जनाचा तुकोबराय उद्धार करतात. ज्याला
मोक्षाची तीव्र इच्छा आहे किंवा आपल्याला जन्माला आल्यानंतर देव मिळाला पाहिजे. किती लोकांना तुमच्यापैकी असं वाटतं देवानं आपल्याला भेट दिली पाहिजे, देव आपल्या घरी आला पाहिजे? किती लोकांना वाटतं? हात वरती करा. हा, लाजू नका. प्रश्न असा आहे, किती लोकांना इथं बसलेलं असं वाटतं की देवानं आपल्या घरी आलं? करू नको करू, करू नको करू, करू नको करू. तुम्हाला सगळ्यांना वाटतं की देवानं आपल्या घरी आलं पाहिजे. याच्या उलट माझा हा प्रश्न असा आहे, तुमच्यापैकी किती लोकांना असं वाटतं की आपण देवाच्या घरी गेलं पाहिजे? तुम्हाला करंट नाही लागला का? काही न लागला, काही न कळेल सकाळी सकाळी. किती लोकांना असं वाटतं की आपण देवाच्या घरी गेलं? किती लोकांना वाटतं? बाबा तुम्हाला वाटतं का? टोपीवाले वैतागले काय बाबा? विठ्ठल विठ्ठल त्यांना हात वर करायचं होतं, पण ते अलीकडे बघून होत आहे. कोणी करत आहे का? माझ्या पार्टीत कोणी आहे का नाही? उद्धराया जन जडजीवा, त्याच जनाचा उद्धार करतात. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. देव मिळाला पाहिजे, जन्माला येऊन देव भेटला पाहिजे, याची तळमळ ज्याला आहे त्यांचाच उद्धार संत इथं आल्यानंतर करतात. कोणाचाही येड्या गावळ्याचा उद्धार करत नाही. उद्धराया जन, जन शब्दाखाली अंडरलाईन करा. जन शब्दावरती आपण बोलतो. पुढचा शब्द प्रयोग केला जड. आता जड कशाला म्हणतात? वैज्ञानिक भाषेमध्ये जड कशाला म्हणतात? सायन्सच्या भाषेमध्ये जड कशाला म्हणतात? लक्ष देऊ नये का? आणि आध्यात्मिक भाषेमध्ये जड कशाला म्हणतात? जी वस्तू, सायन्सची भाषा आहे का? जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही किंवा जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संक्रमित होत नाही, स्थलांतरित होत नाही, तिला विज्ञानाच्या भाषेमध्ये काय म्हणतात? झोपले नाही तुम्ही? लोट घेऊन कीर्तन ऐकू नका, फ्रेश बसा. जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही तिला काय म्हणतात? उदाहरणार्थ क्या बात आहे, दगड. दगड हा आपण उचलून ठेवल्याशिवाय दुसरीकडे जात कोण? कोणाबद्दल बोलते मी? दगडाबद्दल बोलते. आपण उचलून ठेवल्याशिवाय दुसरीकडे जात कोण? दगडाबद्दल बोलते. आपण उचलून ठेवल्याशिवाय दुसरीकडे जात कोणता दगड? तो दगड बाजूला ठेवा. तुकोबरायने एका दगडाबद्दल सांगितलं. कोणत्या? तुका म्हणे आईसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. काही काही पूर एवढे जड बुद्धीचे असतात दादा, एवढे जड बुद्धीचे, एवढे जड बुद्धीचे. एका ठिकाणी आम्ही कीर्तनाला गेलो, यवतमाळ जिल्ह्यामध्ये, नेर तालुक्यामध्ये उदापूर नावाचं गाव आहे. गाव थोडस जवळ आला आणि एका बाळाला आम्ही त्या ठिकाणी बोलवलं. म्हटलं बाळा इकडे ये रे. ते म्हटलं काय ताई? म्हटलं उदापूर गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आहे आणि जागराच्या दिवशीचे आजचे कीर्तनकार आम्ही आहोत. मला सांग उदापूर गावाकडे जाणारा रोड नेमका कोणता आहे? तो म्हटला ताई कीर्तन किती ते किती? म्हटलं 9 ते 11. ते म्हटलं मग एवढ्या लवकर काय तिथं जेवण वाढून ठेवलं का? काही काही अतिशय जडबुद्धीचे असतात आणि काही काही अतिशय हुशार असतात बरं. याबद्दल बोलते. एवढ्या लवकर काय तिथं जेवण वाढून ठेवलं का? चला जरा आपण चहा घेऊ म्हटले. ठीक आहे बाबा, तुला रस्ता विचारायचा म्हटल्यानंतर तुझ्या घरचा चहा दूध आम्हाला घ्यावंच लागेल. त्यानं आम्हाला घरी नेलं महाराज. आणि घरी नेल्याबरोबर ओट्यावर वगैरे खुर्ची टाकली. त्याच्या घरासमोर आम्हाला जरा 5-6 म्हशी बांधलेल्या दिसल्या. काय दिसल्या? 5-6 म्हशी बांधलेल्या दिसल्या. मला सहज प्रश्न पडला, तसा तुम्हाला पडू नये पण मला पडला. मी त्या बाळाला सहज प्रश्न केला. म्हटलं बाळा इकडे ये रे. ते म्हटलं काय ताई? म्हटलं घरासमोर ह्या ज्या सर्वची सर्व म्हशी दिसतात या सगळ्याची सगळ्या दूध देतात का रे? ते म्हटलं नाही ताई. म्हटलं मग? ते म्हणे आपल्याला काढावा लागत. काही काही अतिशय जडबुद्धीचे असतात आणि काही काही अतिशय हुशार असतात. हुशार. उद्धराया जन, जड शब्दावरती बोलते मी. सायन्सच्या
भाषेमध्ये जी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही तिला काय म्हणतात? जड म्हणतात. आता आध्यात्मिक भाषा आहे का? आध्यात्मिक भाषेमध्ये जड कशाला म्हणतात? जो स्वतःलाही जाणत नाही, जो दुसऱ्यालाही जाणत नाही, मी कोण आहे हेही त्याला माहित नाही. शास्त्र काय सांगतं? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता अहम ब्रह्मस्मी. व्याकरण सांगतं संस्कृत, मी जीव नाही, मी शिव आहे, अर्थात मी ब्रह्म आहे. तत्वमसी विचारसागर असं ग्रंथामध्ये पंडित निश्चलदासजी वर्णन करतात. तत्वमसी, मी सामान्य जीव नाही, मी भगवंताचा अंश आहे. भगवद्गीता सांगते ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानींद्रियाणि प्रकृती स्थानी कर्षति. मला सांगायचंय का हे आध्यात्मिक भाषेमध्ये जड त्याला म्हणतात जो स्वतःलाही जाणत नाही. मी कोण आहे? मी भगवंताचा अंश आहे हेही त्याला माहित नाही. आणि समोरचा कोण आहे हेही त्याला माहित नाही. जो स्वतःलाही जाणत नाही, जो दुसऱ्यालाही जाणत नाही, त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये जड असं म्हणतात. म्हणून तुकोबरांनी शब्द प्रयोग केला. उद्धराया जन. पुढचा शब्दाचा विचार केला आपण. जड जीवा अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन. जड जीवा. तुकाराम महाराज हे कळालं 11:15 वाजत आले आम्हाला सांगा. संत इथं आल्यानंतर जड जीवाचा उद्धार करतात हे आम्हाला कळालं. पण पुढचा प्रश्न असा आहे, फक्त जड जीवांचा उद्धार करणं एवढं संतांचं कार्य आहे का? तुकाराम महाराज सांगतात नाही. इथं आल्यानंतर समाजामध्ये भक्तिभाव धर्म यांची वृद्धी करण्याचं संत काम करत असतात. अभंगाचं तिसरं चरण. वाढविले सुख वाढविले सुख भक्तिभाव धर्म वाढविले सुख वाढविले सुख वाढवावे सुख वाढवावे सुख भक्तिभाव धर्म वाढवावे सुख वाढवावे सुख वाढविले सुख वाढविले सुख भक्तिभाव धर्म वाढविले सुख वाढविले सुख वाढवावे सुख भक्तिभाव धर्म वाढवावे सुख वाढवावे सुख वाढवावे सुख भक्तिभाव धर्म कुलचरण विठोबाचे वाढवावे सुख भक्तिभाव धर्म कुलचरण विठोबाचे वाढवावे सुख भक्तिभाव धर्म कुलचरण विठोबाचे अवतार तुमा अवतार तुमा धरया कारण अवतार तुमा अवतार तुमा वाढवावे सुख भक्तिभाव धर्म कुलचरण विठोबाचे वाढवावे सुख भक्तिभाव धर्म कुलचरण विठोबाचे वाढवावे सुख भक्तिभाव धर्म कुलचरण विठोबाचे वाढवावे अवतार तुमा धरया कारण अवतार तुमा अवतार तुमा अवतार तुमा अवतार तुमा धरया कारण अवतार तुमा अवतार तुमा. क्या बात. एकदा टाळी वाजवा जोरदार या सर्व मंडळींसाठी. विकत वाजवली जोरदार टाळी वाजवा जोरदार. क्या बात. टाळी वाजवण्याचा फायदा असा असतो, जो कोणी टाळी वाजवून भजन करत नाही त्याला अटॅक येण्याची शक्यता. तुम्ही टाळी वाजवली, तुमचं नाही सांगत, गोड टाळी वाजवली. शक्यता नाही, फक्त दाट शक्यता असते. कोणाची? टाळी वाजवण्याचा फायदा आहे महाराज. त्याच्या पाठीमागे सायन्सही आहे आणि त्याच्या पाठीमागे अध्यात्म सुद्धा आहे. एकदा सर्वांनी सुंदर असे 2 हात वरती करा. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार गोड भजन आपण या ठिकाणी करू. मी स्त्री आहे, पुरुष आहे, डॉक्टर, इंजिनियर, वकील, मी जीव नाही, मी भगवंताचा अंश आहे.
करू को नको करू, करू को नको करू, करू को नको करू, हात वरती केला तर शेजारची काय म्हणेल, काहीच म्हणणार नाही. भगवंताचं नाम किती गोड आहे. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम, सर्व काळ हात वरतीच राहू दे. अमृता हुनी गोड, नाम तुझे देवा, मन माझे केशवा. काबा नगे कॅमेऱ्यात सगळे दिसतात बरं का महिला मंडळी, हात वरतीच राहू द्या. जीव हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास. अजून किती गोड आहे, हात वरतीच राहू द्या. पवित्राणाम पवित्रम यो, विष्णू सहस्रनामात वर्णन आहे. मंगलानांच मंगलम, दैवतम देवतानांच, भूतानाम यो व्यापिता. अजून कसं आहे, हात वरतीच राहू द्या. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा ते काही सांगायची गरज. कोणी कोणी मनापासून भजन केलं. वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे संत इथं आल्यानंतर सुखाची वृद्धी करतात. जन्माला आल्यापासून प्रत्येक व्यक्ती, लहान बालकापासून तर म्हाताऱ्यापर्यंत एकाच गोष्टीची अपेक्षा करतो, त्याचं नाव काय? सुख. 2-3 वर्षाचं निर्विकारी बालक जर देवाच्या मंदिरात गेलं तर देवाला म्हणतं, हे देवा मला सुखी ठेव. सुखाचीच अपेक्षा करतात. या सुखाची वृद्धी करण्याचं काम संत करतात. झालंय काय माहित आहे का? प्रत्येकाला पाहिजे सुख, पण मार्ग चाललाय कोणत्या मार्गाने चाललं? दुःख प्राप्तीच्या. मला सांगा, तुम्हाला जर द्राक्ष हवी आहे, तुमच्याकडे आहे ना बाग अंगूरचा, तुम्हाला जर द्राक्षी हवी आहे आणि बाग कारल्याचं लावलं तर जमल का? कारलं कारलं कडू कारलं, कारलं माहितीये का? बाग कारल्याचं लावलं तर जमेल का? जमणार नाही. जे हवंय ते लावलं पाहिजे. सुख पाहिजे, पण प्रयत्न चाललाय मात्र दुःख प्राप्तीचा. मला सांगायचंय का, हे सुख वाढवण्याचं काम जगद्गुरु तुकोबराय नाट प्रकरणाच्या 5व्या अभंगाच्या 1ल्या चरणात वर्णन करतात. सर्व सुखाची या आशा, जन्म गेला क्षण, एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा शीन पावला, माया वेष्टीला जीव माझा माझे स्वहित नेनती. वाढवया सुख, ज्या सुखाची कमतरता भासते ती सुख इथं संत आल्यानंतर वाढवण्याचा प्रयत्न करतात. पुढचा शब्द प्रयोग केला, भक्ती. श्रीमद भागवतामध्ये भक्तीचे मोठं महात्म्य चालं, पण त्या विषयाला स्पर्श करायला आपल्याला वेळ नाही. आपली वेळ जवळपास संपत आलेली आहे. नारद भक्ती सूत्रामध्ये 9 प्रकार सांगितले. श्रवणम, कीर्तनम विष्णू, स्मरणम पाद सेवनम, अर्चनम वदनम दास्य, सख्यमात्मनिवेदनम. 9 भक्तीचे प्रकार त्या ठिकाणी नारद भक्ती सूत्रामध्ये सांगितले. वाढवया सुख भक्ती, या भक्तीची ही वाढ करण्याचं काम, वृद्धी करण्याचं काम संत इथं आल्यानंतर करतात. पुढचा शब्द प्रयोग केला, भाव. एका सुभाषितामध्ये वर्णन आलं, भावीन देवा कलया नरेंद्रा, धनेन कांता कपटेन शत्रु, सत्येन मित्रम कृपया च पुत्रम, ज्ञानेन मोक्षम शमानयन्ति. कला जर पाहिजे असेल ना, राजाला जर प्रसन्न करायचं असेल तर काय करावं लागतं? कला पाहिजे माणसाला. कलया नरेंद्र, नरेंद्र म्हणजे राजा. आता पुढचा प्रश्न सांगते,
भावेन देवा कलया नरेंद्र धनेन कांता. पुरुष मंडळी एक साधा प्रश्न विचारते शेवटचा तुम्हाला. इकडच्या वर्गाला जर आपलंच करायचं असेल, इकडचा महिला वर्ग ह्या वर्गाला जर प्रसन्न करायचं असेल तर काय करावं लागतं? वेळेवर जर जेवण मिळावं वाटत असेल तर काय लागतं? धनेन कांता. पैसा लागतो महाराज, पैसा. तुम्ही फक्त 14 जानेवारीला म्हणजे मकर संक्रांतीला साडी घेऊ नका. संक्रांत खाली बसणारच नाही, डायरेक्ट डोक्यावर. मला सांगायचंय काय? धनेन कांता. धनवंत लागी सर्व मान्यता आहे. नाथबाबा सांगता धनवंत पुरुषासी श्री लबटव करी कैसी नाही का. धनेन कांता भावेन देवा कलया नरेंद्र धनेन कांता कपटेन शत्रू. शत्रूला जर आपलं असं करायचं असेल तर कपट लागतं दादा. पण याच्याही पलीकडे जाऊन सांगते, जगाच्या मालकाला जर आपलं असं करायचं असेल तर कपट लागत नाही, भाव लागतो. भाव. भावेन देवा. आणि त्या भावाची वृद्धी करण्याचं काम, वाढ करण्याचं काम संत करतात. म्हणून वाढावया सुख भक्ती भाव धर्म. धर्माचं आचरण जर केलं तर धर्माच्या यादीत बसतो, अन्यथा आपण बसत नाही. त्या धर्माची वृद्धी करण्याचं काम संत करतात. कुळाचारी नाम विठोबाचे. आणि हे सर्व करत असताना आपला देह चंदनासारखा झिजवून गरीब असो अथवा श्रीमंत असो सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात. अभंगाचा शेवटचा तुका मने गुना चंद्राते 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 तुका मने गुना चंदनाची तुका मने गुना चंदनाची ओहो चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जड जीवा. शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतात. हे सर्व करत असताना संत आपला स्वतःचा देह कशासारखा झिजवतात? चंदनासारखा झिजवून गरीब असो अथवा श्रीमंत असो, कुठल्याही जातीचा असो जमातीचा असो, उच्च वर्णाचा असो खालच्या वर्णाचा असो, सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करतात. कुठलाही भेदभाव करत
नाही तैसे तुम्ही जगी संत जन तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन अवतार तुम्हा धराया कारणे उद्धराया जन जडजीवा यथामत यथावकाश झालेली सेवा माऊलींच्या नाथबाबांच्या जगद्गुरु श्री संत तुकोबरायांच्या शांतीब्रह्म श्री नाथबाबांच्या सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी शांतीब्रह्म श्री नाथबाबांच्या चरणी तुम्हा सर्व समर्थ माईबापांच्या चरणी जन्मदात्या माईबापांच्या चरणी श्री गुरूंच्या चरणी आजची ही सेवा या ठिकाणी समर्पित करते जाता जाता 2 मिनिटाची सूचना या ठिकाणी देऊन जाईल जगद्गुरु तुकोबरायांच्या शिष्य श्री संत बहिणाबाई महाराज या बहिणाबाई महाराजांच्या नावाने श्री क्षेत्र आळंदी या ठिकाणी आपण श्री संत बहिणाबाई मुला मुलींची वारकरी शिक्षण संस्था त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे यावर्षी 50 ते 60 विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात मुलंही आहे आणि मुलीही आहे तुमच्या गावचा सुपुत्र समाधान भाऊ सलगर यांचा मुलगा चिरंजीव त्या ठिकाणी आमच्याकडे आहे गोड असा पखावज त्या ठिकाणी वाजवतो मृदंग वाजवतो सुरुवात जर त्याची बघितली तर त्याला मराठी सुद्धा वाचता येत नव्हतं पण आज जर बघितलं तर गोड असा मृदंग हरिपाठात आणि भजनात वाजवायला लागला एकाच वर्षामध्ये सुंदर छानपैकी तो राहतोय त्या ठिकाणी गायन करतो आणि पखावज सुद्धा त्या ठिकाणी वाजवतो म्हणून आपल्याही मुलानं मुलीनं असंच कीर्तन करावं भजन करावं कथा करावी रामकथा करावी श्रीमद भागवत करावं मृदंग वाजवावा हार्मोनियम वाजवावे आपल्याही मुलीने मुलाने जनाबाई व्हावं मीराबाई व्हावं सकुबाई व्हावं कल्पना चावला आपल्या मुलीमध्ये दिसावी सुनीता विल्यम्स प्रतिभाताई पाटील अशा प्रकारचं स्वप्न जर तुमचं असेल आपल्याही मुलाने संत नामदेव महाराज ज्ञानोबा जर मुलामध्ये बघायचे असेल तर येत्या जून पासून ऍडमिशन त्या ठिकाणी सुरू आहे ज्यांना कुणाला अपेक्षा असेल ते येत्या जून पासून शाळेमध्ये ऍडमिशन करू शकतात काही जर शंका असेल काहींना वाटेल मग फक्त आध्यात्मिक शिक्षण का तर आध्यात्मिक नाही फक्त शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षणाची ही सुवर्ण संधी आहे आणि विशेष म्हणजे शालेय शिक्षणालाही आपण तेवढंच महत्त्व देतो कारण शालेय शिक्षण सुद्धा कलियुगामध्ये महत्त्वाचं आहे तेही शिक्षण महत्त्वाचं आहे आणि हेही शिक्षण दोनही अभ्यास त्या ठिकाणी संस्थेतल्या विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो फक्त पोपटपंची वरवर न ज्ञान देता खऱ्या अर्थानं कीर्तनकाराची मिनिमम भजनी मालिका तरी पाठ असावी असं म्हणतात काय कीर्तनकाराची मिनिमम भजनी मालिका तरी गीता तरी पाठ हा बहुतेक सर्व विद्यार्थी आता ह्या मुली कीर्तनही करतात ज्या आता इथं उभ्या आहेत काही मुलं विचारसागर शिकतात विद्यार्थी ज्यांना खरोखर कीर्तनाचा अभ्यास करायचा आहे कुठेतरी फक्त गप्पा न मारता पाठांतराचं कीर्तन न करता ग्रंथांचंही अध्ययन त्या ठिकाणी त्या करतात हार्मोनियमही त्या वाजवतात मुलं पखावज वाजवतात कीर्तन करतात अशी गोड तयारी मुलांची आहे म्हणून ज्यांना कोणाला अपेक्षा असेल ते येत्या जून पासून ऍडमिशन करू शकतात तदनंतर 1 मे ते 16 मे पर्यंत त्या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आमच्या गावाकडे 1 महिन्याचं बालसंस्कार शिबिर असतं तिकडेही जर कोणाला पाठवायचं असेल तर तुम्ही पाठवू शकतात तिकडचं शिबिर झाल्यानंतर आळंदीमध्ये ऍडमिशन संस्थेसाठी त्या ठिकाणी चालू होतात म्हणून ज्यांना कोणाला अपेक्षा असेल त्यांनी कीर्तन झाल्यावरती संपर्क केला तरी अडचण नाही या मंडळींकडे कोणाकडेही नंबर नंतरही घेतला तरी अडचण नाही असो झालेली सेवा माऊलींच्या चरणी या ठिकाणी समर्पित करते आजची ज्यांची कीर्तन सेवा होती नाव काय का सर्व मिळून आहे हा बराच पत्रिकेवर असताना कीर्तन सेवा सौजन्य आपण सर्वच मंडळींचे या ठिकाणी या व्यासपीठाच्या वतीने आभार पत्रिका की बरोबर हनुमान कमिटी गुंजेगाव या आभार